प्रतिबिंब जनमानसांचे। भर शहरात मध्यरात्री जळाली आलिशान XUV। अहिल्यानगर हादरले। कुलकर्णी कुटुंबाच्या वाहनाला रहस्यमय आग। घातपाताचा संशय अधिक गडद। आमदार संग्राम जगताप यांनी घेतली घटनास्थळी धाव। अहिल्यानगर शहरातील शनी चौक परिसरात मध्यरात्री मोठी खळबळ उडाली। कुलकर्णी कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला संशयास्पदरित्या आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। फिर्यादी गौरव विनायक कुलकर्णी यांच्या तक्रारीनुसार निशा हॉस्पिटल समोर पार्क केलेली महिंद्रा XUV 500 गाडी मध्यरात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। अग्निशामक दलाने आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत गाडीचे मोठे नुकसान झाले होते। आज शुक्रवार दिनांक 5 जून रोजी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली। शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। कोतवाली पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आपल्या जुनं जे न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या परिसरामध्ये असणाऱ्या एक कुलकर्णी गृहस्थ आहेत, त्यांची गाडी ही काही दिवसापूर्वी म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी तिला कुणीतरी रात्रीचे अपरात्री तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला आणि ती गाडी देखील प्रचंड नुकसान झालं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स देखील नाही। आणि काल देखील रात्री त्यांची 2 व्हीलर गाडी ही देखील 3 अज्ञात इसम हे कुठेतरी आले असं CCTV फुटेजमध्ये देखील दिसतंय। आणि त्यांनी गाडी देखील चोरून नेली, म्हणजे पर्सनल इंटेन्शन किंवा पर्सनल कुठेतरी काहीतरी असल्या कारणास होऊ शकत नाही। त्यामुळे आज पोलीस अधिकारी तोफखाना पोलीस स्टेशनचे निरीक्षक गायकवाड साहेब असतील, त्यांची सर्व टीम असेल, यांच्या समेत आज आम्ही कुलकर्णींची भेट घेतली। काय त्यांना आता पोलीस तपास करतायत आणि त्यांना मागणी केली आम्ही की हे त्वरित हे आरोपी अटक झाले पाहिजे। अशा प्रवृत्ती उद्याच येत असतील तर त्या जागच्या पोलिसांनी त्याचा बंदोबस्त केला पाहिजे। उद्या काही मोठी घटना देखील याच्यामधून घडू शकते, त्यामुळे ह्या सगळ्या टाळण्याकरता पोलिसांनी अलर्ट राहावं, सतर्क राहावं अशी आम्ही पोलिसांना या ठिकाणी आम्ही मागणी केली आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।